आलं लक्षात? नाही आलं तर मला विचार, कारण आपल्याला खूप शिकून खूप मोठं व्हायचंय. किती उकडतंय. काय मेला पाऊस, मध्येच पडतोय काय, मध्येच गायब काय होतोय. ए गौरी, हे बघ छत्री रिपेअर झाली. कशी वाटते? बेस्ट. येऊ का? अरे जॅकी तू ये अचानक. पण बरं झालं आलास. वहिनी जरा पाणी दे. हाय. तू नॉक केलं असेल कदाचित, मला ऐकू. एनिवे बोल. नॉक. अभि, 17 years of friendship. इतक्या वर्षांची आपली मैत्री मला असं फॉर्मल आणि टिपिकल वागायची परवानगी नाही देत. बरं ऐक, हात पुढे कर, काही बोलू नकोस. काय? इट्स अ गिफ्ट. पेन मेड इन जर्मनी, खास आणलंय तुझ्यासाठी. आणि तुला माहितीये या पेनची टॅगलाईन काय आहे? इट्स नॉट अ पेन, इट्स अ मेडल. अभि, मी गेली कित्येक वर्ष बघतेय तू असं फारच बेसिक पेन वापरतोस. यू नीड टू अपग्रेड. कम ऑन, तुझ्या स्टँडर्ड प्रमाणे पेन वापर. काय गौरी, बरं आहे ना सगळं? नाही म्हणलं, जाता जाता आपलं घर, आपल्या घरातली होणारी आपली माणसं ठीक आहेत ना, बघून जावं. छान आहेत ना? तुम्ही मुदत दिली होती ना? हो बाबा, अहो मी काय फक्त वसुलीसाठी घरात येतो का? अहो पावसा पाण्याचे दिवस आहेत ना. सकाळी गौरीला पावसात भिजताना बघितलं, वाईट वाटलं, म्हणून आणली नवी कोरी छत्री खास गौरीसाठी. घे अगं, छत्री आहे, घे. माझ्या वस्तूंना मला विचारल्याशिवाय हात लावलेला मला आवडत नाही. आणि मेडल ही अशी गोष्ट आहे जी मिळवून मिरवायची असते. ते माझ्यासाठी माझं पेन, हाच माझा अभिमान आहे आणि माझं मेडल पण. कम ऑन अभि, तू या पेनचे फीचर्स तर ऐक. तुला माहितीये अंडर वॉटर म्हणजे पाण्याच्या आतमध्ये किंवा अंडर एक्स्ट्रीम टेम्परेचर्स म्हणजे -40 डिग्री सेल्सिअसच्या थंडीतही हे पेन गोठत नाही. मस्त लिहितं. आणि तुला माहितीये या पेनचं ना एक ऍप आहे. सो तू ह्या पेननी जे काही लिहिशील ते तू स्कॅन करून जर या ऍपवर अपलोड केलंस तर ते कायमस्वरूपी तुझ्या बरोबर राहील. आणि बेस्ट पार्ट माहितीये काय आहे? हे पेन कधीच हरवणार नाही. हो, जरी मिसप्लेस झालं तरी या ऍप थ्रू तू ते पेन शोधू शकशील. Isn't that amazing? एकतर मी इतक्या कडाक्याच्या थंडीत कुठेही जाणार नाही. समुद्राच्या तळाशी जाऊन मला कुठल्याही रत्नांचा शोध लावायचा नाही. आणि एखादी मी लिहिलेली गोष्ट स्टोअर करून ठेवण्यासाठी मला कुठल्याही ॲपची गरज नाही आहे. माझ्या आठवणी पुरेशा आहेत. आणि ह्या पेनची गंमत अशी आहे की ते चुकून कोणाच्याही हातात गेलं तरी ते मला लगेच कळतं.
अय्या बघू बघू, किती मस्त ना. अरे आमचे हे माझ्या गरजा ओळखून मला न सांगता माझ्यासाठी गोष्टी आणायचे. त्याने गौरीसाठी आणलीये. स्पेशल स्पेशल गौरी मॅडम साठी. जॅकी, छत्र हिरावून घेणाऱ्यांनी छत्री देऊन मोठेपणा दाखवायचा नसतो. देतोय तर घे ना. अगं असू दे असू दे. आणि जॅकी तिने नाही वापरली ना तर मी वापरेन. एवढ्या कौतुकाने आणलीये त्याने तर ठेव की. अभि, मी असं कुठे म्हणतेय की हे पेन वापरू नकोस, पण हेही राहू दे ना. इट्स अ गिफ्ट. खूप प्रेमाने आणलंय तुझ्यासाठी. डोंट से नो. मी कुठलंही आणि कोणाकडनंही गिफ्ट घेत नाही. 17 वर्षांची मैत्री आहे ना आपली, मग ही गोष्ट तुला ठाऊक असायला पाहिजे. जॅकी तू जेवणार का? नाही जेवण. नाही नको, एवढ्यात नको. मुदत संपू दे, मग हक्काने येतो जावई म्हणून जेवायला. येतो लवकरच, मुदत संपली की. नॉक करायचे मॅनर्स नाही आहेत वाटतं. त्याच्या हातामध्ये पुस्तकं तरी बघ केवढी आहेत. कसं नॉक करणार आहे तो? हा, या सर या, बोला. आणि कसं आहे ना, जुने मित्र भॉक करायला येतात, नॉक कशाला करतील? शी, पथेटिक. फालतू होता, पण मित्राकडे फालतूपणा चालतो. हे काय रूल विसरलास वाटतं. अभिचा रूल आहे कॉलेजमधली कुठलीही गोष्ट, कुठलंही काम घरी घेऊन यायचं नाही. इजंट दॅट द रूल? कॉलेजचं नाहीच आहे, पर्सनल आहे आणि कॉन्फिडेन्शियल सुद्धा, फक्त आमच्या दोघांचं. व्हॉट एव्हर, प्लीज कॅरी ऑन. आणि हा, हे तुझं पेन घेऊन जा. नाही, याची जास्त गरज तुला आहे आणि तुझ्यावरती शोभूनही दिसेल. ओके फाईन, थँक्यू. आणि हो, जाताना जरा दार उघडून घेशील का? काय आहे कॉन्फिडेन्शियल? हो, लावते. कशाला घेतलीस तू त्याने दिलेली छत्री? कशाला म्हणजे? घराचा मालक येतो, उद्या चिडला आणि भाडं द्या म्हणाला म्हणजे? आणि एक साधी छत्री घेतली तर तुला काय काटे टोचतात का ग? इतरांची छत्री घेऊन निंद होण्यापेक्षा अभिमानाने पावसात भिजणं चांगलं. आई, निंद म्हणजे? मोन्या तू अभ्यास कर, नको तिकडे लक्ष. गौरी तुझ्यामुळे घर सोडावं लागणार आहे आपल्याला. राहू देत, वापरूयात आपण गरजेला. आता ह्यापुढे वाद नको. नाही, मी नाही वापरणार ही छत्री. मी बाबांनी दुरुस्त केलेली छत्री वापरणार. ही सगळी पुनर्जन्मावरती आधारित पुस्तक आहेत. एक्झॅक्टली, पुनर्जन्म आहे. माझ्याशी काय संबंध आहे त्याचा? तुझ्याशी नसेल, पण कदाचित गौरीशी असू शकतो. म्हणजे ही गौरी तन्वी असेल तर? काहीतरी लॉजिक वापरशील की नाही? दोघींची वय तर बघ. कसं आहे, पुनर्जन्माच्या बाबतीत मॅजिक चालतं, लॉजिक नाही. हे बघ, यात असं लिहिलंय की व्यक्तीचा पुनर्जन्म दुसऱ्या देहात आधीचा देह सोडण्याआधी सुद्धा होऊ शकतो. तू मला काहीही दाखवलंस
तरी सुद्धा मला हे पटणार नाही. हा काय हिंदी सिनेमा आहे का एखादा? अरे अभ्यासाने असं सिद्ध झालंय की दर 28 वर्षांनी कॅलेंडर रिपीट होतं. तुला समजत कसं नाहीये? गौरीचा तन्वीशी गेल्या जन्माचा काही संबंध नाहीये. म्हणजे तुला पटलंय ती तन्वी नाही गौरी आहे. अरे मग मान्य कर ना. अरे मला मान्यच आहे. अरे मान्य केलं असतंस तर तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस. अशी शिक्षा केली नसतेस तू गौरीला. तुझ्या मेंदूला पटलंय की त्या दोघींचा एकमेकींशी काहीही संबंध नाहीये, पण तुझं मन तन्वीला शोधतंय गौरीमध्ये. आई, माझं मगाशी काही चुकलं का? अजिबात नाही बाळा. अगं मग तू का घेतलीस त्याच्याकडनं ती छत्री? तूच शिकवलंयस ना स्वाभिमान मला. अगं शाळेच्या पुस्तकात शिकलेला स्वाभिमानाचा धडा आपण मोठा होता होता बदलून जातो ग. बरं, शाळेतल्या पुस्तकातला धडा मात्र तसाच राहतो, पण अभिमान मात्र राहील. तो पण तसाच राहील. तू नको काळजी करूस. मी उद्या अण्णा काकांच्या ऍडव्हान्स बद्दल बोलते. फक्त ना उद्या मला आपले उदबत्त्यांचे सॅम्पल्स लागतील, तेवढे दे हा. आणि थोडेसे पैसे मिळाले तर बरंच होईल ना. हळूहळू सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. गुणाची माझी पोरती. अजून 10 मिनिटं आहेत. सरात लवकर आले, त्यामध्ये आमची काही चुकी? आणखी 10 मिनिटांनी गेट बंद करा. हो सर. वाचले. हे वर्गात जायचं सोडून कॅन्टीन मध्ये काय येतात? मी काही माती तर नाही खाल्ली आहे ना? बापरे, मी कॅन्टीन मध्ये वेळेत जाते का नाही हे चेक करायला येत नसतील ना सर? बापरे, सर कॅन्टीन मध्ये पोचायच्या आधी गौरी तू पोचलंच पाहिजेस. अण्णा, अण्णा काका. काय झालं? असा माणूस दोनदा धावतो. एक पोलीस केस, दुसरा ऑलिम्पिक रेस. तू एक्झॅक्टली काय केलं? मी काय नाही केलं अण्णा काका. काय झालं मग? अहो काहीच नाही झालं. थांबा, हे घ्या. ह्या उदबत्त्या आहेत. माझ्या बाबांनी ना स्वतःच्या हाताने बनवली आहे. तुम्ही लावून बघा ना. तुम्हाला जर आवडली ना तर आम्हाला ऑर्डर्स द्या. वाह, काय छान सुगंध. एक नंबर, बेस्ट आहे. आवडला ना तुम्हाला? थँक्यू. या गौरी, ते तू नक्की काय केलं नाही ना? म्हणजे तू मला रिश्वत तर देत ना? अण्णा काका, मी काहीच केलेलं नाहीये.
फक्त तुम्हाला जर उदबत्त्या आवडल्या असतील तर मला त्याचा ऍडव्हान्स मिळेल का? अयो आत्ताच तर लावल्या उदबत्त्या. आता देवापुढे त्याचा सुगंध जाऊन त्याचा आशीर्वाद मिळून कॅन्डिंग मध्ये गर्दी वाढू दे, मग ऍडव्हान्स देईन. आता कॅन्डिंग मध्ये गर्दी कैसे पडणे का, आता कॅन्डिंग मध्ये न येणारे लोक कैसे आणे का, हे तू बघणे का. हा अयो अभिमन्यू सर. अयो सर बसा. सर सर काय झालं असतं सर? ते अगरबत्तीचा स्मेल आवडला नसतो का? काढून टाकू का? काय चाललंय अण्णा? मग काय झालं असतं? बरं ते जाऊ दे. काय काढाय का सर? गरम गरम इडली, गरम गरम चटणी, गरम गरम वाडा, गरम गरम डोसा, सांबार. अण्णा तुझ्याकडे आलो नाहीये मी, गौरीला भेटायचं मला. अयो ही सर ही मुळी एक नंबर प्रॉब्लेम क्रिएट करणार सर. काहीतरी लफडं केलं सर. काय गौरी, मी रागाच्या भरात तुला शिक्षा केली, तुला माफ केलं मी. म्हणजे आता माझ्यापासून तुला चेहरा लपवायची गरज नाही. आयुष्यपत म्हणजे गौरी जे काल बोलत होती ते सगळं खरं होतंय. हो ना. ए मुळी सारी बोल, नाही तर अगरबत्ती लेणे का आणि घर को जाणे का. हा अण्णा ती का सॉरी म्हणेल? बरोबर. मी बोलतो सारी सर. तू का सॉरी म्हणतोस? बरोबर. तिचं सारी तिनंच बोललं पाहिजे. ए मुळे सारी बोल, सारी बोल. अण्णा आणि मी शिक्षा करायला नाही तिला. तिला माफ करायला आलो होतो. झालं माझं काम. सर हे घ्या. काय करायचंय समी? ह्या उदबत्त्या आहेत, माझ्या बाबांनी स्वतःच्या हाताने बनवल्यात. तुम्ही जर खरंच मला माफ केलं असेल तर हे घ्या. हलकेच साद आली, हलकेच याद आली, स्वप्नातल्या सुखाला हलकेच जाग आली. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. आई गौरी पॅटर्न वर्क होतोय. आजपासून हाच पॅटर्न सरांशी अगदी नजरेत नजर घालून बोलायचं, म्हणजे अभि सर आपल्याला माफ करतात. गौरी पॅटर्नचा विजय असो, गौरी पॅटर्नचा विजय असो. ते सौरभ, तुला कळलं का भाई? काय रे? अभि सरांनी स्वतः कॅन्टीन मध्ये येऊन गौरीला माफ केलं. पण त्यांनी तर तिला आधीच माफ केलं होतं ना. हो ना. आणि त्यांनी तिला चेहराही दाखवायचा नाही असंही सांगितलं होतं.
आणि आता स्वतःच येऊन तिची शिक्षा कॅन्सल पण केली. असं होऊ शकत नाही. काही या ए दोसा थांब थांब थांब. आपल्या अभिसराने त्या गौरीला माफ केलं का रे? सवाल डोळे में डोळा डाल के बोलने का. इसको बोलते नवा पॅटर्न, गौरी पॅटर्न. काय बोलता त्याला? गौरी पॅटर्न. हलकेच साद आली, हलकेच याद काय करायचं? ह्या उदबत्त्या आहेत माझ्या बाबांनी स्वतःच्या हाताने बनवल्या. तुम्ही जर खरंच मला माफ केलं असेल तर हे घ्या